आज आपण पुण्यातील एकदंत आर्ट्सला भेट दिली, जिथे तुम्ही होलसेल आणि रिटेल पीओपी मधील किंवा टेराकोटा मधील बाहुल्यांमध्ये खरेदी करू शकणार आहे। विक्रीसाठी सुद्धा होलसेल खरेदी आहे आणि किरकोळ खरेदीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा। भारताबाहेरही आपण आपल्या या बाहुल्या पाठवतो। चॅनल मध्ये आज आपणा सर्वांचे स्वागत आहे। मुकाई चौक, विकासनगर, किवळे देव रोड। चला आतमध्ये आपण काय काय व्हरायटी आहे ती बघूया। खूप सुंदर 12 बलुतेदारांचा सेट, ज्यामध्ये तुम्हाला सिंगल जर सेट घ्यायचा असेल, म्हणजे जर तुम्हाला सिंगल पॅटर्न घ्यायचा असेल कुठल्याही मूर्तीचा, तर तुम्हाला बसणार आहे तो एक पर पीस 250 रुपये पडेल। ओके। आणि बलुतेदार जर अखंड घ्यायचे असतील तर सर काय रेंज बसणार आहे आपल्याला? साधारण 2000 रुपये जाईल। 2000 पर्यंत। आणि विक्रीसाठी तुम्हाला हवे असेल तर नक्कीच रेट याहूनही कमी लागणार आहे। यांचं डिटेलिंग बघा, त्यांची केस आता मी तुम्हाला झूम मध्ये इथे दाखवते। ही जी बाहुली आहे याची जी केस वगैरे दिलेले आहेत किंवा त्यांचे कपडे आहेत ते प्युअर कापडाचे बनवून त्यांना वेअर केलेले आहेत बघा। त्यांच्या हात, बोट, डोळे, चेहऱ्याचे हावभाव, महिला सुद्धा खूप सुरेख रेखीव आहेत। आणि हे सगळं प्रोडक्शन आपलं इन हाऊस असल्यामुळे तुम्हाला आपण एकदम स्वस्त आणि मस्त दरामध्ये इथं देऊ शकतो। आता काही माझ्या मैत्रिणींना असं असेल की ह्या गौराईला आम्हाला हे सेट हवे आहेत आणि आम्ही इथपर्यंत येऊ शकत नाही, तर बिनधास्त तुम्ही ऑनलाईन खरेदी सुद्धा करू शकता। तुम्हाला डायरेक्ट घरापर्यंत आपण सुंदर अशा बाहुल्या किंवा तुम्हाला जे सेट हवेत ते पोहोचवू शकणार आहोत। तर हे पूर्ण 12 बलुतेदार आहे, ज्यामध्ये इथं कासार सुद्धा आहे बघा। त्याच्या बांगड्यांची क्वालिटी बघा, वाव एकदम सुंदर। इथं चांभार आहे बघा, त्याच्या जवळ जे सुई दोरे आहेत ते बघा, सगळे जण आहेत इथं। ही आहे बघा दही बनवणारी, तूप बनवणारी बाई, वाटणारी बाई आहे, तिचा पेहराव बघा। आणि हे सुंदर देखावा तुम्हाला इथं अवेलेबल आहे। सिंगल घेतला तर 250 ला आणि पूर्ण 12 बलुतेदारांचा सेट घेतला तर तुम्हाला तो फक्त आणि फक्त 2000 रुपयाला मिळणार आहे। व्हरायटी ठेवायची असेल तर आपण हे ठेवू शकतो। हा कणीस आहे का यांच्याकडे? भुट्टा भाजणारा, कणीस भाजणारा माणूस, आणि त्याच्यासोबत एक महिला आहे, म्हणजे स्टॉल आहेत। इकडे बघा तुम्हाला दिसेल कलिंगडवाला, वाव। आणि इथे माग लस्सीवाला। तर अशी भरपूर व्हरायटी आहे तुम्हाला सेट टू सेट। इथं जर तुम्हाला पक्षी हवे असतील तर पक्ष्यांचा सेट सुद्धा आहे बघा, एकदम सुरेख सेट आहेत, ग्रुपवाले आहेत। वाद्य सुद्धा आपल्या इथं अवेलेबल आहेत। हे वाद्य काय यूज केलेलं आहे मटेरियल ह्याच्यासाठी? टेराकोटाचं आहे। यामध्ये बघा तुम्हाला एकदम सुंदर प्रत्येक डिटेलिंग बघा। याचे जे वीणाच ना, काय म्हणतात, वीणा आहे बघा। आणि वीणा सेट आहे तो पूर्ण। इथं तबला आहे, तबल्याचं डिटेलिंग बघा, त्याला अगदी सुंदर डिटेलिंग, रिअल तबला ठेवल्यासारखं। ही ढोलकी ना, ढोलकी, वाव एकदम सुरेख आहे। 3D लुक मला तर खूपच आवडलं, याचं डिटेलिंग एकदम डिटेलच आहे, एकदम सुंदर डिटेलिंग केलेलं आहे। जणू आत्ता वाजेल याच्यातून, आत्ता सगळे संगीत सुरू होईल असं वाटतं। हे मातीचे आहेत का? हे मातीचे आहेत बघा। हा पूर्ण सेट टू सेट तुम्हाला इथं घेता येणार आहे। यामध्ये पण सुंदर व्हरायटी आहे। हे कावळ्याची स्टोरी तर प्रत्येकाला माहिती असेल। कावळा डिटेल बघा, त्याचं कावळ्याचं डिटेलिंग बघा, एकदम सुरेख, एकदम सुरेख कावळ्याची स्टोरी। अजून तुम्हाला लहानपणीची आठवण येईल, मान हलवणारी डॉल। हे दोघांचा सेट आहे हा। तर खूप वर्षांनी पाहिलं, आम्ही लहानपणी जत्रेत बघायचो हे। गाडी आहे, जर तुम्हाला अशा प्रकारे गाडी हवी असेल डेकोरेशन साठी तर गाडी आहे। विठाई असं लिहिलेलं आहे बघा, त्याचं डिटेलिंग बघा। महाराष्ट्र राज्य लालपरी आपली लहान मुलांची खेळ मातीची आहेत सर ही, वाव। हे बघा, आणि ही सगळी हलणारी आहेत। जसं तुम्हाला हे लाटणं आहे, ही उखळ आहे बघा। तर मला दृश्य सेट आहे, वाव। यांचे डिटेलिंग बघा, यांची केस बघा, अगदी जशीच्या तशी त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव किंवा त्यांचे ऍप्स, त्यांचे शरीर यष्टी, त्यांनी वापरलेला पेहराव। आणि हा पूर्ण सेट कितीचा आहे सर? हा म्हणजे साईज किती क्वांटिटी आहे ही? टोटल 8 ची क्वांटिटी, 8 जण आहेत। यामध्ये महिला सुद्धा आहेत। या महिलांचा पेहराव वेगळा आहे। आणि हे शिकार घेऊन चाललेले आहेत, वाघाची शिकार केलेली आहे। 8चा सेट आहे का हा? पूर्ण 8चा सेट आहे।
आणि इथे पण हा कोणता आहे सर हे सेट? शेतकरी सेट, हे कोकणामध्ये गावाकडचे सेट, ओके. हे आपले शेतकरी सेट. आता यांनी मोळी बांधलेली आहे डोक्यावर. मुळे साडीची पद्धत बघा त्यांची नेसण्याची वेगळी आहे आणि ही त्यांची जोडी आहे. यांनी डोक्यावर कसं घेतलेलं आहे, एकदम कॅप वेगळी आहे. हा पण शेतकरीच आहे ना? शेतकरीचे तो हा पण शेतकरीच आहे बघा. हा सुद्धा शेतकरी आहे. आणि हे जे कपडे आहेत ना, हे पूर्ण असे आपल्या कापडाचे बनवलेले आहेत. यांना धोतर अक्षरशः नेसवलंय, साड्या नेसवलेल्या आहेत यांना, त्यामुळे ते 3D लुक मध्ये एकदमच सुरेख दिसतात. क्वांटिटी भरपूर आहे. हे फ्रुट्सची बॅग, फ्रुट्सची बास्केट आहे बघा ही. आणि हे सगळे चिटकवलेले नाहीयेत, वेगवेगळे आहेत आणि सगळे मातीचे आहेत हे बघा. आणि हे खास असा सेट पण त्यांनी आपल्यासाठी दिलेला आहे. 10 फ्रुट्सची ही बास्केट आहे. म्हणजे गौराईच्या पुढे कसे आपल्याला फ्रुट्स ठेवावे लागतात, तर तुम्ही ही पण घेऊ शकता. आणि अगदी छोटीशी माझ्या हातात बघा कसं मावलेली आहे. यानंतर हे कोण आहे? साधू. साधूंचं फेस कट बघा, त्यांना त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव, बॉडी आणि त्यांनी वेअर केलेले कपडे, डिटेलिंग बघा. त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव पूर्ण बघण्यासारखे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हवा म्हणजे मावळे. तर यामध्ये आपल्याकडे रोप चढणारे मावळे, सगळीकडे तुम्ही वेगवेगळे मावळे बघताच, परंतु आपल्या इथं हे जे मावळे आहेत हे बघा, असे रोपवर चढतानाचे मावळे आहेत. तुम्हाला बळणी दोरीवर चढणारे मावळे हे बघा. हे एक खाली एक आहे आणि हा एक मावळा इथे वर चढतोय. असे 2 मावळे आहेत. आणि बाकीचे मावळे पण तुम्हाला इथे बघा. बाजी प्रभू. चेहऱ्याचे हावभाव बघा, एकदम सुंदर. हे सेट MRP कशी जाणार सर मावळ्यांची सेटची? मावळ्यांची सेट पर मावळा एक 250 रुपये जातो. अच्छा, 250 रुपयाला. आणि किती इंची असणार आहेत हे मावळे? हाय 5 इंची. 5 इंचापर्यंत आहेत हे मावळे. हे बघा आपल्याकडे मावळे बघा, तुम्हाला वेगवेगळे मावळे आहेत. तुतारी वाजवणारे मावळे, युद्ध करणारे मावळे. एकदम सुंदर सेट आहे. भाला घेऊन उभे राहिलेले मावळे महाराजांच्या बाजूनी. त्यांची जी पगडी आहे ती वेगवेगळ्या पॅटर्नची आहे. मुलांना माहित सुद्धा नाहीये. सध्या पोतराज खूप रेअर दिसतात किंवा वासुदेव खूप रेअर दिसतात. तर खूप छान वाटतं असे जेव्हा तुम्ही हा फक्त घरामध्ये इंटेरियर साठी जरी हा देखावा जर तुम्ही ठेवत असाल तर नक्कीच मुलांपर्यंत आपली संस्कृती पोहोचायला खूप जवळून मदत होणार आहे. भजनी मंडळ, भजनी मंडळामध्ये मी जाणून बुजून जवळून दाखवते बघा. त्यांचे हात बघा. हा पेटी वाजवणारा आहे, हा ढोलकी वाजवणारा, ढोलकीच नसेल, ढोलकी वाजवणारा. हे वीणा वाजवणारा आणि हे टाळ वाजवणार आहे. त्यांच्या हातामध्ये टाळ आहे. त्यांचे हावभाव एकदम शांत. भजनी मंडळातली लोक आहेत तर चेहऱ्यावरचे हावभाव एकदम शांत आहेत. खाली वारकरी सेट आहेत. आता यांचे सुद्धा तुम्ही हावभाव बघताल तर मूर्तीमध्ये किती डिटेलिंग आहे याचं कारण म्हणजे वारकरी म्हटलं की चेहरा एकदम शांत हवा. तर त्यांचे सगळ्यांचे चेहरे बघा. आणि यामध्ये सेट कितीचा असतो, म्हणजे किती मूर्तींचा असतो हा सेट असतो वारकरी सेट? वारकरी सेट याच्यामध्ये 10चा येतो, 7चा येतो असं आहे. अच्छा, मग 7चा जर घेतला तर कसा बसेल आपल्याला सेट? 7चा घेतलं तर होलसेल मध्ये 2700 रुपये जातो. आणि पुढं मग जास्त 8चा घेतला तर 3000 पण जाते. ओके, म्हणजे तुम्ही सेट जसा वाढवणार तसे रेट वाढणार आहे. इथे पण त्यांची केस वगैरे बघा, डिटेलिंग बाहुल्यांचे. आता यांनी तर डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेलं आहे, झेंडा घेऊन चाललेले आहेत. हा पण वारकरी सेट आहे. हा 8 इंची, थोडा मोठा आहे हो ना. 8-9 इंची वारकरी सेट आहे. हा आहे दिंडी सेट. यांच्या हातामध्ये पालखी आहे बघा, हे बघा अशी. आणि मुव्हेबल आहे पालखी. 3D लुक देते बघा, पूर्ण मुव्हेबल आपल्याकडे सुंदर आहे. यांचे पण बघा 3D लुक मध्ये कपडे वगैरे आहेत. सुंदर पॅटर्न आहे. 4चा सेट आहे हा, सनई चौघडेवाले. आता गोंधळी, इथे गोंधळी सेट सुद्धा अवेलेबल आहे बघा. यांचं पण तुम्हाला हा डायरेक्ट पेंट केलेला आहे. यांचे कपडे असे 3D लुक मध्ये नाहीयेत, हे पेंट केलेले पीओपीचे. अच्छा, आणि हे जे आपण कपड्यांमध्ये बघतो हे टेराकोटा आहे. ओके, हे पण पीओपी मध्ये आहे. पीओपी मधले काय रेंज मध्ये जातात जर आपण घेतले तर? एक 2000 रेंज मध्ये जातात. 2000. हे कितीचा सेट आहे? हा किती बाहुल्यांचा सेट आहे?
तो 7चा आहे, 7चा देतो. 7 भावल्यांचा सेट साधारण 2000 जातो. 2000. आणि हा जर घेतला तर हा कितीपर्यंत जाणार आहे? 5 भावल्यांचा सेट आहे हा. हा का? 1,500 पर्यंत पूर्ण पीओपी मध्येच येतो POP हा. मध्ये POP. या नंतर आपण इथं झांज ताशा पथक, वाव, हा सुद्धा आहे. ढोल ताशा पथक, झांज ताशा पथक, हे झांज वाजवणारे, झांज तिकडे ढोल वाजवणारे आहेत. दोन. तर हा अखंड सेट आहे बघा. हा पण पीओपी मध्ये आहे. कशामध्ये सांगू? पीओपी मध्ये पण आहेत, मातीमध्ये पण आहेत. अच्छा, म्हणजे हे खाली जे आपण ज्या भावल्या कव्हर करतो ह्या पीओपी आणि मातीमध्ये अशा दोन्ही पॅटर्न मध्ये. सगळ्या खालच्या पीओपी आहेत. ओके, वरच्या टोटल माती आहेत. या मातीमध्ये आहेत. ज्यांना कपडे टेराकोटा मातीमध्ये, टेराकोटा माती. आता हा पण एक सेट आपण बघणार आहे, 3D सेट. खूप जणांना आता गौराईला असा मुव्हेबल मशीनवाला 3D सेट आवडतो. वटपौर्णिमाचा वटपौर्णिमेचा आहे. तर हा सेट टू सेट तुम्ही खरेदी करू शकता. इथं बघा भावल्या, इथं मंगळागौर, फुगडी खेळणाऱ्या, आणि हा सेट तुम्ही तुमच्या लग्न सराईमध्ये सुद्धा छान डेकोरेशन करू शकता, किंवा तुम्हाला कस्टमाइज करून हवा असेल तरी सुद्धा मिळणार आहे. आता ह्या पण भावल्या आहेत बघा, ह्या तुम्ही लग्न सराईमध्ये डेकोरेशन पर्पज साठी यूज करू शकणार आहात. सुंदर अशा भावल्या आहेत. या मला वाटतं जेवण करायला बसलेले नवरा नवरीच्या भावल्या, जेवण करायला बसलेले नवरा नवरी आहेत. त्यांच्या पाटावर अगदी रांगोळी वगैरे घातलेली आहे. त्यांचे हावभाव बघा किती हॅपी दिसत आहेत. इथे पण तुम्हाला इथे आहे बघा, ही काहीतरी करते महिला. अच्छा, लाडू वगैरे काहीतरी बनवते ही. सेटअप आहे हा पूर्ण. आणि यामध्ये काही महिला हळदी कुंकवाचा करंडा आहे, ज्यांच्याकडे खाऊ आहे बघा, ताट आहे, पूजेचं ताट आहे, ओवाळणीचं ताट आहे, काही जणी डान्स करता आहेत, असे वेगवेगळ्या महिला आहेत. आणि हा पूर्ण डोहाळ जेवणाचा सेट आहे. आपले स्वामी महाराज आहेत. कुंभमेळा सेट शक्यतो तुम्हाला कुठं बघायला मिळणार नाही, ज्यामध्ये तुम्हाला ऋषी मुनी पण आहेत बघा इथे. यांचे हावभाव, चेहऱ्याची ठेवण आणि परिधान केलेले कपडे, हातामध्ये पुस्तकं आहेत त्यांच्या, आणि पूर्ण 3D लुक आहे बघा, एकदम सुरेख आहे. तर अशा प्रकारे कुंभमेळा आहे. इथं पुजारी आहेत बघा, महिला पुजारी आहे. हिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघा, आणि हे वयस्कर त्यांच्या सोबत पुजारी बुवा आहेत. यामध्ये तुम्हाला असे पण योगी आहेत, साधू योगी, महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये दोघांमध्ये हे आहेत. हा सेट तुम्हाला सुंदर अवेलेबल आहे. यानंतर इकडे आहे इस्कॉन सेट. सगळ्यांना आवडतो इस्कॉन सेट. इस्कॉन सेट मध्ये पण आपल्याकडे व्हरायटी अवेलेबल आहे, ज्यामध्ये त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव परत एकदा बघा, कारण की जसं त्यांचा पूर्ण सेट आहे त्या पद्धतीने त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि त्यांच्या परिधान केलेले कपडे किंवा त्यांचे ऍक्शन अगदी सुरेख आहे, हुबेहूब तशी आहे. सगळ्यांना आवडणारा कार्टून मधला भीम सेट. वाव, हा सगळे त्यांच्यामध्ये जे कॅरेक्टर आहेत ते आपल्याकडे अवेलेबल आहेत. आणि हे तर चेहऱ्यावर बघा त्यांचं पूर्ण पाणेदार डोळे आहेत, आणि हा पण आपण स्वतः घडवतो. आणि पूर्ण कलरिंग पीओपी मधल्या ह्या गौराईचे मुखवटे आहेत. रिटेल मध्ये होलसेल मध्ये पण भेटतात. होलसेल रिटेल दोन्ही मध्ये. ओके, तर तुम्हाला होलसेल आणि रिटेल दोन्ही खरेदी करता येणार आहे गौराईमध्ये. तर कुंटला जातानाचा पूर्ण सेट, आणि हा पूर्ण 3D लुक मध्ये अवेलेबल आहे बघा. सुंदर असा सेट आहे. तर हा सुद्धा आपल्या इथं तुम्हाला अवेलेबल राहणार आहे होलसेल रिटेल दोन्ही दरामध्ये.